Yeah.
पासी आयवने तुम्हा पासी अल्पति संतोष मितव अल्पति संतोष
दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कायवने तुम्हा पासी, मी तव अल्पची संतोषी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा काही बातके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. यशांकेच विभाती भूधर सुधा, देवा पगा मस्तके. बाले बाल विधुर गलेच गररम्य शोरसी व्यालरा. सोयंभूति विभूषण सुरवर, सर्वाधिप सर्वदा. सर्व सर्वगत शिव शशिनिभ, श्री शंकर पातु माम्. यों तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना. अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदि वल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तू श्री गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण
तुम्ही विश्वनाथ कमी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराणी। अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरणालय भक्त वांछा कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत गोड असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे प्रेमाचं मागणं करतायत। विठ्ठला 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 गोदावरी मातेच्या या पवित्र तटावरती श्री क्षेत्र पवित्र धाम असणाऱ्या या मुंगी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये संपन्न होत असलेला हा महाशिवरात्री महोत्सव सोहळा हा उत्सव आणि या उत्सवाचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस अर्थात महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत आल्हाददायक वातावरणामध्ये अत्यंत परम प्रसन्न वातावरणामध्ये हा सोहळा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व कार्यकर्ते मंडळींच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो। अगदी तन मन धनाने सर्व पंचक्रोशीतील भक्त भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित असतात। विशेषतः हा सोहळा घडवून आणण्यासाठी आपल्या मुंगी गावातील सर्व एज्युकेटेड सर्व फॅमिली हा सर्व वर्ग त्यामध्ये आदरणीय श्री शिवाजी भाऊ समेंदर असतील, त्याचबरोबर आदरणीय आमचे नितीन भाऊ जाधव सर, आदरणीय मिलिंद भाऊ पाटील यादव सर असतील, साबळे सर असतील, त्यांचे सर्व मित्रमंडळी अगदी तन मन धनाने हा सोहळा ऊर्ध्वंगत करण्यासाठी जीवाचं रान करून हा सोहळा या ठिकाणी उभा करतात। आणि खरोखर सज्जनाहो अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सोहळा प्रत्येक वर्षी या ठिकाणी साजरा होतो। गेल्या 1-2 वर्षापासून सेवेचा योग माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी येतोय। वातावरण अत्यंत पवित्र आहे। पवित्र असणाऱ्या गोदावरी मातेचा हा किनारा आहे। ऐकणारे तुम्ही रसिक सर्व श्रोते आहात आणि विशेषतः आज कीर्तनासाठी म्हणून उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणवान मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, त्यामध्ये उपस्थितांपैकी आदरणीय हरिभक्त परायण श्री महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार माझे परम मित्र, ज्यांचा एकही दिवस कीर्तनाशिवाय नसतो असे आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी कंठभूषण, ज्यांचं नुकतंच आता आगमन झालेलं आहे असे हरिभक्त परायण श्री महाराष्ट्रातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व नानाभाऊ महाराज गोफणे, घनसावंगी घोणशीकर, त्याचबरोबर
माझे परम मित्र परम आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय अर्जुनजी महाराज, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी उत्तर भारतामध्ये राहून शास्त्री पदवी प्राप्त करून घेतलेले आपल्याच गावचे भूमिपुत्र पुत्र आदरणीय हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज गव्हाणे शास्त्री, त्याचबरोबर माझे परम मित्र आदरणीय हरिभक्त परायण मृदंगावरती गणेशजी महाराज शिंदे, आदरणीय रामेश्वरजी महाराज, त्याचबरोबर आदरणीय ज्यांचे हे सर्व विद्यार्थी मंडळी बालगोपाल आहेत असे आदरणीय खैरमोडे महाराज असतील, ज्यांनी आताच गोड चाल गायली, असे आमचे दोघंही अत्यंत सुंदर गुणवान मंडळी तुम्हालाही वंदन करतो. परिसरातील सर्व संगीत प्रेमी, संगीत सज्जन, गायनाचार्य मंडळी, त्याचबरोबर गावातील सर्व भजनी मंडळी, जनार्दन महाराज आदरणीय, त्याचबरोबर आमचे पेटी मास्तर आदरणीय महाराज, भागवताचार्य, भागवत कथा ज्यांची गोड आपण ऐकली आहे, धनंजयजी महाराज देशपांडे, या सर्व महाराज मंडळींना अगदी विनम्र भावे वंदन करतो. व्यासपीठावरती विराजमान सर्व मंडळी, त्यामध्ये आदरणीय आमच्या प्रेमाचं स्थान असलेले आमचे काकड्यांना असतील, आदरणीय आमचे भागवतराव सदगणे, आदरणीय त्याचबरोबर सर्व ही मंडळी, तुम्ही ऐकणारे सर्व रसिक श्रोते, आमचे माऊली फोटोग्राफर्सचे प्रोप्रायटर आदरणीय आमचे गणेशजी महाराज आव्हाड, ऐकणारे तुम्ही सर्व रसज्ञ श्रोते, श्रद्धायुक्त अंतकरणाने या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी आलेले आहात. भक्तिमती माता, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावे वंदन करतो, कीर्तन सेवेकडे बोलतो. विठ्ठला विठ्ठला विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड असा अभंग आहे सज्जन. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत. काय मागतात? तर प्रेमाची, अल्पशा प्रेमाची मागणी महाराजांनी या अभंगातून केलेली आहे. खरोखर सज्जन हो, अत्यंत सुंदर, अत्यंत पवित्र हा दरबार आहे. आणि मुंगी हे असं क्षेत्र आहे सज्जन हो, पैठणला सुद्धा, प्रतिष्ठान नगरीला पैठणला सुद्धा ओळख जर कोणत्या गावामुळे असेल तर ती ओळख आहे मुंगी या गावामुळे. ज्या वेळेला आम्ही कीर्तनाच्या कथेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतो, त्यावेळेला लोकांनी जर आम्हाला विचारलं, महाराज तुम्ही कुठले हो, आम्ही जर त्यांना म्हटलं पैठणचे आहोत आम्ही, तर लोक म्हणतात मुंगी पैठण का? मुंगी पैठण, पहिलं मुंगीचं नाव घेतलं जातं, त्याचं कारणही तसंच आहे सज्जन हो. या भारत देशामध्ये आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणारे 4 आध्वर्यू होऊन गेले सज्जन हो. 4 तत्ववेत्ते, 4 धर्मवेत्ते, धर्मगुरु होऊन गेले, ज्यांचा आज प्रचार आणि प्रसार संबंध भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, वल्लभाचार्य असतील आणि निंबार्काचार्य, हे 4 धर्मगुरु या भारत देशामध्ये होऊन गेले सज्जन हो. त्यामध्ये निंबार्काचार्य, निंबार्कीय परंपरा संबंध भारत देशामध्ये फार मोठमोठे आखाडे ज्या निंबार्कीय परंपरेचे आहेत, त्या निंबार्काचार्यांची जन्मभूमी अत्यंत सुंदर आणि अत्यंत पवित्र असणारं गाव ते म्हणजे ही मुंगी धाम आहे सज्जन हो. कारण हे धाम कशामुळे? संतांचा जन्म, जगाला तत्वज्ञान देणाऱ्या साधूंचा जन्म ज्या भूमीमध्ये होतो ना सज्जन हो, त्या भूमीला संतांनी वंदन केलेलं आहे. पवित्र ते पूल
पवित्र दरबार सज्जन हो, हे मुंगी धाम, या पवित्र ठिकाणी कीर्तन करत असताना मनस्वी अत्यंत आनंद होतोय। कारण प्रत्येक जागेचं काल पवित्रता, देश पवित्रता आणि स्थल पवित्रता जिथे असते ना सज्जन हो, तिथेच असा सुंदर सत्संग होत असतो। विठ्ठला विठ्ठला असो। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर, अत्यंत गोड असा अभंग आहे, ऐका। जगद्गुरु तुकोबाराय विश्वनाथ असणाऱ्या भगवान परमात्म्याला सज्जन हो मागणं करतायत, मागणं। तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ। मागणी मागायची तुकोबारायांना, पण सज्जन हो मागणी मागण्याच्या पूर्वी तुकोबाराय मागण्याची पूर्वपीठिका तयार करतायत। वास्तविक ते तुकोबाराय, जे तुकोबाराय भगवंताकडे मागण्यासाठी आज तयार आहेत, त्या तुकोबारायांची ती परंपरा नाही, तुकोबारायचा तो स्वभाव नाही, पण तरी देखील तुकोबाराय मागणी करतायत। कारण मागणं तुकोबारायला जगातल्या या भौतिक पदार्थाचं करायचं नाही। तुकोबारायांना माहिती आहे सज्जन हो, काही मागणे हे अमानुषिक अनुचित वडिलांची रीत जाणत सो। आता तुकोबारायांना माहिती आहे सज्जन हो, मागणं हे अनुचित आहे, अनुचित। किती वाईट आहे, किती अवघड आहे, मागू नये तुकोबाराय म्हणतात। कबीरदासजी तर एका ठिकाणी म्हणतात, मागणं किती वाईट आहे। मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख। मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख। मांगने से मरना भला, यह सद्गुरु की सीख। मांगना वाईट है, ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी। ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी, और छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले बानी। मागणं वाईट आहे सज्जन हो। मग जर मागणं हे एवढं वाईट आहे, तुकोबारायांना माहित होतं। शास्त्रामध्ये 11 गोष्टी वाईट सांगितल्या, त्यामध्ये मागणं सगळ्यात वाईट आहे। बुरो प्रेम को पंथ, बुरो जंगल में बासो। बुरो नारी को नेह, बुरो मूर्ख में हासो। बुरो सुमकी सेव, बुरो भगिनी घर भाई। बुरो नार कुलच्छ सास घर, बुरो जमाई। बुरो पेट पंपाल को, बुरो सूरन में भागनो। कवि गंग कहे सुनो शाह अकबर, सबसे बुरो है मांगनो। या जगामध्ये सर्वात वाईट जर काय असेल तर मागणं सगळ्यात जास्त वाईट आहे। मग का हो महाराज, मागणं जर एवढं वाईट आहे तर तरी देखील तुम्ही कसं काय मागता? तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सज्जन आहो, भगवान परमात्म्याकडे मागणी मागताय, पण भौतिक पदार्थाची मागणी मागत नाहीत। ऐका, सुरुवातीलाच मनात निर्माण शंका होण्याच्या अगोदरच त्याचं निरसन केलेलं बरं। कारण उद्या असं कुणी नंतर विचार करायला नको की तुकोबारायची मागण्याची परंपरा नसताना, तुकोबारायचा मागण्याचा स्वभाव नसताना तुकोबाराय मागतात कसं? त्याचं उत्तर असं सज्जन व्हाय का, जर जगातल्या भौतिक पदार्थाशिवाय मागणी करायची असेल, मागणीमध्ये जर आपण देवाला मागितलं किंवा देवासाठी जर मागितलं तर ती मागणी करून सुद्धा ती मागणी ठरत नसते। ऐका, एक तर देवाला मागावं किंवा देवासाठी मागावं,
तुकोबाराय या अभंगामध्ये देवालाही मागतात आणि देवासाठी सुद्धा मागतात. जसं एखाद्या साधूचं जीवन जर आपण पाहिलं, भिक्षा आहार घेतात साधू लोक सज्जन हो. भिक्षेचा आहार शास्त्र सांगतं, तुम्ही जर रोज भिक्षेचा आहार घेतला, भिक्षा मागून जर तुम्ही जीवन यापन केलं, तर शास्त्र सांगतं ते भिक्षेचं अन्न खाऊन सुद्धा माणूस नित्य उपवासी ठरत असतो. भिक्षेच्या अन्नात एवढी ताकद आहे. म्हणून आळंदीमध्ये जर आपण पाहिलं तर मधुकरीची परंपरा आहे सज्जन हो. भिक्षा आरम निराहारम असं वर्णन आहे. तसं मागणी करून सुद्धा ती मागणी ठरत नाही. पण कधी जर आपण देवासाठी किंवा देवाला जर मागणीमध्ये मागितलं तर, आता तुकोबारांना मागायचंय काय? देवाला मागायचंय आणि देवासाठी मागायचंय. पण मागत असताना तुकोबाराय पहिली पूर्वपीठिका तयार करतात. एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर काही मागायचं असेल तर अगोदर त्याला प्रसन्न करावं लागतं, त्याची प्रशंसा करावी लागते, त्याचं वर्णन करावं लागतं. सामान्य व्यवहारामध्ये एखादं बिल एखाद्या साहेबाकडून पास करायचं असेल तर त्याला त्याचं तोंड भरून वर्णन करावं लागतं. तो तर परमात्मा आहे सज्जन हो, प्रेमाचं दान त्याच्याकडे मागायचंय तुकोबाराय का म्हणून त्याची प्रशंसा करणार नाहीत. आणि त्या प्रशंसेमध्ये, त्या स्तुतीमध्ये, त्या तुकोबाराय करत असलेल्या त्या भगवान परमात्म्याच्या प्रार्थनेमध्ये तुकोबाराय आवर्जून त्या देवाला काही विशिष्ट अशा स्वरूपाची वर्णनाने तुकोबाराय त्या भगवंताचं स्वरूप आपल्या समोर मांडताय. तुकोबाराय म्हणतात, देवा तुमचं रूप कसं आहे, तुम्ही कसे आहात? तुम्ही विश्वनाथ, तुम्ही देवा विश्वनाथ आहात. विश्वनाथ, विश्वाचे नाथ. तुकोबारायच म्हणतात असं नाही. पार्वती माता सुद्धा माझ्या शंकर भगवंताला, भोलेनाथाला विश्वनाथ असा शब्द वापरते. पहिलं तुम्ही विश्वनाथ आहे, पार्वती म्हणते नंतर माझे नाते. विश्वनाथ मम नाथ पुरारी, विश्वनाथ मम नाथ पुरारी. विश्वनाथ मम नाथ पुरारी, त्रिभुवन महिमा विदित तुम्हारी. हे नाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. विश्वाचे नाथ, अगोदर तुम्ही विश्वाचे, या जगाचे, या ब्रह्मांडाचे नाथ आहात आणि नंतर तुम्ही माझे नाथ आहे. नाथ म्हणजे काय सज्जन हो? नाथ या शब्दाचा अर्थ तरी काय आहे? नाथ हा शब्द नाथृ धातू पासून तयार झालाय. संस्कृत मध्ये नाथृ धातू आहे. नाथृ, त्या नाथृ धातू पासून नाथ शब्दाची उत्पत्ती होते.
आणि त्याचा अर्थ असा आहे, नाथ या शब्दाचा अर्थ आहे संसाराच्या तापाने तप्त झालेल्या जीवांना जो शांत करतो सज्जन हो, त्याचं नाव नाथ आहे. नाथ माझा भोलेनाथ संबंध जगाला शांत करण्याचं काम करतो सज्जन हो. असे शंकर भगवान, हे प्रभू तुम्ही कोण आहात म्हटले, विश्वनाथ आहात, विश्वाचे नाथ आहात. आपल्याकडे नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे धनी, नाथ म्हणजे घरातला कर्ता माणूस, परिवार चालवणारा मुखिया, त्याला नाथ आपण शब्द वापरतो. तसं हे जग हे सुद्धा एक परिवार आहे त्या परमात्म्याचा, आणि संपूर्ण जगाला चालवणारा या संपूर्ण विश्वाचा नाथ जर कोण असेल तर तो परमात्मा सज्जन हो. सर्व जगाचा कारभार कोण हात मायबा, तुझी सत्य वेदासी बोलले. वेद बोलतो, वेद, वेदाची भाषा कोण बोलतं, त्याची सत्ता, त्याच्याशिवाय वेद सुद्धा बोलू शकत नाही. तुम्ही आम्ही तर सोडा, वेद नाही बोलू शकत. कोण करतंय सगळं, कोण चालवतं, देखवी ऐकवी एक नारायणा, नथा दातवा को दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो करेगा, तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट दीना वो आके भरेगा. खुदा है खराबी अकल उसमें जादी, वो आदि अनादि का करता कहाया, मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर, जिन्हें ताक मारा सो तारा करेगा. न था दातवा को दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो करेगा, खुदा है खराबी अकल उसमें जादी, वो आदि अनादि का करता कहाया. माय बाप, कोण चालवतं या जगाला? अरे ज्या वेळेला तोंडात आपल्या दात नव्हते, आपल्या मुखामध्ये जेव्हा दात नव्हते सज्जन हो, आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था करणारा कोण आहे तर तो परमात्मा आहे. कोणी केली बाळा? आईच्या स्तनामध्ये तुम्हाला मला जिवंत ठेवण्याची दुधाची व्यवस्था करणारा तो परमात्मा. असं कोणतं सायन्स आहे, कोणतं विज्ञान या जगात आहे सज्जन हो? माणसाच्या शरीरामध्ये अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नापासून दूध तयार करणारं कोणतं सायन्स आहे बोला? कोणतं असं मशीन बसवलंय त्या परमात्म्यानं? तोंडात दात नसताना नव्हते तोपर्यंत जगावं म्हणून आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था त्यानंच केली. नंतर दात देतो, दात का दिले दादा? हे दात मी तुला यासाठी देतोय, आता तू या दातानं अन्न खा. तू आता अन्न खाण्याच्या योग्यतेचा झालास. हे दात तुला फक्त आणि फक्त अन्न खाण्यासाठी दिले, बाकीचे पदार्थ खाण्यासाठी तुला दात मी देत नाही.
पण देवानं आपल्याला दात दिले, पण देवाला आपण दाद दिली नाही. माणूस लय पुढचा सज्जन हो, देवाच्या पुढचा माणूस आहे. माणसं देवाला दाद देत नाहीत, देवाच्या बापाला दाद देत नाहीत माणसं. दाद दिले देवानं, पण सज्जन हो माणूस बेईमान निघाला. का दाद दिले होते? अन्न खाईल आणि अन्न खाल्ल्यानंतर माझं भजन करेल म्हणून दाद दिले. पण माणूस त्या देवाला विसरला. देवानं सुद्धा देव शेवटी हातचा त्यानं राखूनच ठेवलेला असतो. दाद देतो सज्जन हो, वाट बघतो. आज तरी म्हणल, उद्या तरी भजन करेल, कधी ना कधी परमार्थाच्या मार्गाकडे वळेल. वाट बघून बघून शेवटी हा कधीच वळत नाहीये. लक्षात आलं की मग तो परमात्मा दिलेले दात एक 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 काढून घ्यायला सुरुवात करतो. सगळे दात तो काढून घेतो. त्याला वाटणार हा भजनच करत नाही, त्याला दात कशाला ठेवायची. जे खाण्यासाठी याला दात दिले ते खायला तयारच नाही. नको नको ते खायला सुरू करतो, नको नको ते प्यायला सुरू करतो. मग त्या देवाला सुद्धा काय म्हणायचं सज्जन. पण हे सगळं करणारा जर कोण असेल तर आमचा परमात्मा. कधी विचार करा सज्जन हो, जर तुमच्या डोक्यामध्ये एखाद्या वेळेला माझ्या परमात्म्याविषयी संशय मनात येत असेल, जर यात किंचितही तुमच्या मनामध्ये कधी त्या देवाविषयी संशयाची पाल तुमच्या मनामध्ये जर चुकचुकत असेल ना सज्जन हो, तर त्या दिवशी तुमच्या मनाला तुम्ही विचारा की ज्या वेळेला एखाद्या खाणीमध्ये, दगडाच्या खाणीमध्ये, पाषाणामध्ये त्याला ब्लास्ट करून ती पाषाण, ती खाण फोडल्या जाते. त्या फोडलेल्या खाणीमध्ये भले मोठमोठे पाषाणाचे खडक बाहेर निघतात. एवढं कडक ते असतं, खडक ज्याच्यावर घणाचे घाव घातले तरी ते फुटत नाही. एवढं भयंकर कडक असलेलं ते खडक, ज्या वेळेला त्या खडकाला फोडल्या जातं घणाने घाव घालून, त्यावेळेला ते खडक त्याचे दोन तुकडे होतात. आणि तुकडे झाले की त्याच्यातून टणकने बेडूक उडी मारतन बाहेर पडते. अनुभव आहे सगळ्यांचा. विचार करा. सायन्स तर हे मानतं ना की जिथे ऑक्सिजन नाही, विदाउट ऑक्सिजन कोणता जीव या जगात जिवंत राहू शकत नाही. सायन्सने सुद्धा मान्य केलंय, बिना ऑक्सिजनचं, बिना अन्न पाण्याचं कुणी जिवंत राहू शकत नाही. सांगा त्या बेडकाला जीवदान कोण देतंय? त्या पाषाणामध्ये जिथे कसल्याच प्रकारचा ऑक्सिजन नसतो तिथं जिवंत ठेवण्याचं काम कोण करतं? मायबाप. म्हणून तर माझ्या तुकोबाराला म्हणावं लागलं की या सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा जर कोण असेल तर तो आमचा परमात्मा आहे. पोषित जगासी एकदा, हे सुद्धा प्रमाण आहे बरं का. महाराज म्हणतात या जगाचं भरण पोषण करणारा तो विश्वाचा नाथ, विश्वनाथ, मालक विश्वाचा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही जर पाहिलं तर विश्वाचे नाथ आहात, आणि माझा जर विचार केला तर मी कोण? दीन रंग
आता तेव्हा तुमच्यात आणि माझ्यात किती फरक आहे. तुम्ही या विश्वाचे नाथ आहात, या विश्वाचं भरण पोषण करणारे तुम्ही आहात. आणि माझा जर विचार केला तर मी दीन आहे. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मते मंदबुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी. वाचे कृपा निधी माय बापा नाही नाही केले काही मी तव अनाथ अपराधी. देवा मी अनाथ आहे आणि तुम्ही सगळ्याचे नाथ आहात आणि मी अनाथ आहे. मला नाथाची गरज आहे, मी अनाथ असल्यामुळं, आणि तुम्ही विश्वाचे नाथ आहात. ऐका संदर्भ बघा. मी अनाथ आहे, मला कुणी वाली नाही या जगात, माझा कुणी वाली नाही. मी अनाथ आहे, तुम्ही विश्वाचे नाथ आहे. मी अनाथ असल्यामुळे मला कुणी नाथ नाही, म्हणून माझी विनंती देवा, तुम्ही जगाचे नाथ आहात ना, हो तर तुम्ही माझे सुद्धा नाथच आहात. मी दीन आहे, मी रंक आहे. देवाच्या समोर एवढंच म्हणावं. किती जरी आपण देवाने आपल्याला श्रीमंत केलं असेल, कितीही जरी भरभरून दिलं असेल ना मायबाप, तर कधी देवाच्या समोर जाऊन मगरुरी करण्याचा प्रयत्न कधी करू नये. कधी घागर पालथी करील आयुष्याची नशिबाची तो परमात्मा सांगता येत नाही. कधी जीवनामध्ये दोन ठिकाणी आपलं जीवन कधीही आपली मान नतमस्तक झाली पाहिजे. एक भगवंताच्या दरबारामध्ये, दुसरी साधूच्या दरबारामध्ये, गुरुच्या दारामध्ये. किती जरी देवाने दिला ना तर सज्जन आहो, भगवान परमात्म्याला म्हणावं, देवा मी दीन आहे, मी रंक आहे. देवाला शरण जावं सज्जन हो, म्हणावं देवाला शरण में आए है हम तुम्हारी, दया करो हे दयालु भगवान, संभालो बिगड़ी दशा दया करो हे दयालु भगवान. काय म्हणावं देवाला. ना हम में बल है ना हम में शक्ति, ना हम में साधन ना हम में भक्ति. तुम्हारे दर पे है हम भिखारी. देवा तुझी दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. तुम्हारे दर पे है हम भिखारी, दया करो हे दयालु भगवान. दयाळू परमात्मा जर करुणा भाकली तर काही देतो, काही देतो. सगळ्या मनोकामना तो पूर्ण करतो. सर्वांच्या मनोकामना, सर्व इच्छित संकल्प, मनाचे संकल्प पाववेल सिद्धी. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा तो परमात्मा आहे. हो भक्ताच्या इच्छा पूर्ण करेल यात नवल नाही. भक्ताच्या इच्छा तो परमात्मा पूर्ण करेल यात नवल नाही. वैर्याला सुद्धा त्यानं तेच दिलं जे भक्ताला दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये, देवा तुला मारण्यासाठी आली होती जिचं नाव पुतना, काय दिलं तू तिला. तू सनकादिकाचे निमाने सायुज सौरसू दिधला पुतने, जीविषाचे निस्तन पाने मा
आपण तिला सुद्धा सायुज्य मोक्ष तू तिला दिलास. एवढा तू उदार आहेस आणि मी मात्र दीन आहे, रंग काय अनाथ आहे देवा. मला बस काही लागत नाही देवा, फक्त तुझ्या कृपेचा प्रसाद पाहिजे. कृपा कराल जास्त नाही लागत, मला जास्त लागत नाही देवा. कृपा कराल थोडी, तुमच्या कृपेचा प्रसाद थोडा जरी मिळाला ना देवा मला, तरी माझं जीवन धन्य होईल. देवाचा प्रसाद सज्जन हो, देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाची कृपा जर झाली सज्जन हो, थोडासा जरी कृपेचा प्रसाद मिळाला तरी माणसाचं जीवन धन्य होतं. विठ्ठला विठ्ठला केला देवा. माझं मागणं जास्त नाही, शब्द वापरला तुकोबाराने, कृपा कराल ते थोडीशी कृपा तुमची पाहिजे. एकदा ऐका मायबाप, भरकटलेल्या जीवनाला योग्य मार्गावर येण्यासाठी आपले प्रयत्न कामाला येत नाहीत, आपला पुरुषार्थ कामाला येत नाही. ते भरकटलेलं जीवन योग्य रस्त्यावर येण्यासाठी पहिलं भगवंताची कृपा व्हावी लागते. आणि एकदा का देवाची कृपा प्राप्त केली, देवानं कृपा केली की मग मात्र आपण आपल्या कर्मानुसार आपलं जीवन सुधारू शकतो. पण सुरुवातीला गाडी योग्य ट्रॅकवर येण्यासाठी भगवंताची कृपाच पाहिजे. आणि ती कृपा कशाने होते? मन क्रम वचन छाडी चतुराई भजत कृपा करी हाय रघुराई. जीवन जगत असताना मन वचन कर्माने सरळपणाने सरळ सुभावून मन कुटिलाई जथा लाभ संतोष
झालेला माणूस सरळ जीवन जगतो, कधी कोणाशी वक्रपणा ठेवत नाही, मनाचा कुटीलपणा कधी जीवनामध्ये करत नाही ना, त्याच्यावर परमात्मा कृपा करतो. जो सरळ जगतो, सरळ वागतो. तुकोबाराय म्हणतात, देवा बस काही नाही, मला थोडीशी तुमची कृपा पाहिजे, आणि त्या कृपा एकदा माझ्या जीवनात झाली की माझं जीवन धन्य होईल देवा. आणि तसाही विचार केला तर तुमच्या जवळ काय कमी आहे? काय कमी आहे? मला देण्यासाठी माझं मागणं जास्तीचं नाही, माझी मागणी, माझ्या अपेक्षा अत्यंत माफक आहे देवा, माफक आहे. आणि देण्यासाठी तुमच्याकडे काय कमी आहे? काय होणे तुम्हापाशी? अहो देवा, थोडासा आवाज आहे. एक छोटस बालक तुमच्याकडे मागणी करण्यासाठी आलं होतं. काय मागून मागितलं म्हणे त्याने? बस आपल्या बापाची मांडी आणि त्या मांडीवर बसता यावं, एवढीच मागणी त्याची होती. पण देवा, त्यानं जरी मांडी मागितली बापाची, पण तुम्ही त्याला म्हटलात की अरे बाळा, तुला जरी मागण्याची अक्कल नसली तर देण्याची अक्कल माझ्याकडे आहे. आढळपदी बाळ बैसविला दूर, शिराचा सगरू उपमन्या. बघा सजनाव, संतांची भाषा. ज्ञानोबारायांनी ज्या ठिकाणी या दोन गोष्टी समजावण्यासाठी 2 ओव्या खर्च केल्या, तुकोबारायांनी एकाच प्रमाणामध्ये दोघांनाही गुंडाळून टाकलं. ज्ञानोबाराय म्हणतात, तो वनाला बैसावया पितयाचे उत्संगी, चंद्र सूर्य परीस जगी श्लाघू केला. एक आणि उपमन्यू
मागा दूध मनतन्यासाठी क्षीराब्दी करो निवाती उपमन्या पुढे धुर्जटी ठेविली देशी वाटीवर दूध मागितलं वाटीवर दूध मागितलं पण दिलं काय क्षीराचा सागर उपमन्या असं उदार तुम्ही देवा तुम्ही उदार आहात तुमच्या उदारतेबद्दल काय बोलावं उदार तू हरी ऐसी कीर्ती चलाच धनवान आहे श्रीमंत आहे आणि नुसता श्रीमंत नाही तर तो उदार आहे काही लोक जगामध्ये श्रीमंत असतात पण चिकट असतात चिकट हिंदीमध्ये त्याला शब्द आहे मक्खी चूस कधी ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर कधी उष्ट्या हाताने कधीच कावळा हाणत नाही काय उपयोगाची काय कामाची तुमची श्रीमंती जर तुमची श्रीमंती तुम्ही कमावलेलं धन तुमची संपत्ती जर परमार्थिक कामासाठी सत्कार्य कर्मासाठी जर लागू पडत नसेल तर काय कामाची ती संपत्ती सज्जन माझा परमात्मा श्रीमंत आहे आणि नुसता श्रीमंत नसून तो उदारही आहे श्रीमंत कुणाला म्हणतात तुम्ही आम्ही जे श्रीमंत आहे ते श्रीमंत नाही आपण माणूस धनानं श्रीमंत असण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत असावं बघा धनानं काय याच्यापेक्षा तो त्याच्यापेक्षा तो त्याच्यापेक्षा तो कुणापेक्षा कुणीतरी श्रीमंत आहेच या जगाचा विचार केला तर तुमचा आमचा नंबर खालून सुद्धा एक येतो का नाही सांगता येत नाही श्रीमंतीच्या यादीमध्ये म्हणून माणसानं धनानं श्रीमंत असण्यापेक्षा मनानं श्रीमंत असावं बघा श्रीमंत खरा देव आहे माझा परमात्मा आहे श्रीमंताची व्याख्या काय ज्याच्याकडे 6 प्रकारचे गुण आहेत त्याला श्रीमंत म्हटलंय ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वससी ज्याच्याकडे यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य या 6 गोष्टी ज्याच्याकडे जगातला सगळ्यात श्रीमंतत्व आहे आणि माझा परमात्मा श्रीमंत असून तो उदार आहे तू कोवारे म्हणता देवा बस काहीच नको तू कमन देवा तू कमन देवा तू कमन देवा तू कमन देवा तू कमन देवा
कमी आहे, देण्यासाठी उदारताही तुमच्याकडे भरपूर आहे. बस मला काही लागत नाही, मी माझी अपेक्षा फार माफक आहे देवा, मला काही लागत नाही, बस एक थोड्याशा प्रेमाची अपेक्षा आहे तुमच्याकडून. प्रेम भातुके पाठवा, भगवंताला काय मागावं सज्जन हो या शिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी बस एक प्रेमाची मागणी करावी. आणि प्रेम जर देवाकडे मागितलं ना, भगवान भोलेनाथाकडं, तर सज्जन हो आपल्या जीवनातले कसलेही जरी पाप असले तरी त्या पापापासून मुक्ती देण्याचं काम माझे भोलेनाथ करतात, विश्वनाथ करतात. प्रेम पाहिजे, अंतःकरणाची अवस्था, आपल्या मनाची एकाग्रता तशी झाली पाहिजे. एक बहेलिया होता शिकार करणारा, दररोज त्याला शिकार करावी सज्जन हो, पण शंकरावरती शिवावरती त्याचं अत्यंत प्रेम होतं. नित्य नेमाने तो शंकर भगवंताची आराधना करायचा आणि दररोज नित्य नेमाप्रमाणे तो दररोज शंकर भगवंताच्या त्या पिंडीला उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन भोलेनाथाच्या अंगाला दररोज चितेचा ताजा भस्म लावायचा. रोज चितेचा ताजा भस्म त्या भोलेनाथाला नेऊन लावावा, न चुकता. एकही दिवस चुकत नव्हता. भोलेनाथाने एक दिवस परीक्षा घ्यायची ठरवली, परीक्षा घ्यायची ठरवली सज्जन हो. आणि भोलेनाथाने 3 दिवस रात्र पाऊस सुरू केला. आता 3 दिवस लगातार पाऊस झाल्यामुळे तिथं कोणतंच प्रेत जळालं नाही स्मशानभूमीमध्ये. 2 दिवस निघून गेले, चितेला शंकराच्या अंगाला भस्म लावायला भेटला नाही, चिताच जळाली नाही, तर चितेचा भस्म कुठून आलाय. 2 दिवस झाले उपवासी पोटी, अन्नाचा कण पोटात घालायला तयार नाही. मनात विचार करतो जर माझं व्रत तुटत असेल तर मला जेवण्याचा अधिकार नाही. बायकोनं म्हणावं, मालक 2 दिवसापासून उपवासी पोटी हात, काहीतरी पोटात टाकून घ्या मालक. त्यानं म्हणावं, नाही, जोपर्यंत माझं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी भोजन नाही करू शकत. पत्नी सुद्धा धर्मपत्नी होती सज्जन. पत्नी म्हणते, मालक जर तुमचं व्रत पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही जेवण करू शकणार नसाल तर मी तुमची धर्मपत्नी आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे. तुमचं व्रत पूर्ण करण्याची जबाबदारी जेवढी तुमची आहे तेवढीच माझी सुद्धा आहे. धर्मपत्नी तिला म्हणावं, सज्जन हो, जी आपल्या पतीच्या सुख दुःखामध्ये सहभागी होते, सम्मिलित होते, तिला म्हणावं धर्मपत्नी. आपल्या पतीच्या चांगल्या काळात आणि आपल्या पतीच्या वाईट काळामध्ये जी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालते ना मायबाप, तिला म्हणावं धर्मपत्नी. पत्नी म्हणाली, मालक जर तुमचं व्रत मोडणार असेल तर आज तुमचं व्रत मी पूर्ण करणार. तू करणार? म्हणे हो मी पूर्ण करणार. अगं पण कशी करणार तू? मालक नका चिंता करू, तुम्हाला चितेचा ताजा भस्म पाहिजे ना? म्हणे हो. मग एक करा मालक, झोपडीतलं सगळं सामान बाजूला काढा. सामान झोपडीतलं बाहेर काढलं. मालक आता मी या झोपडीमध्ये बसते, या झोपडीचं दार समोरच्या बाजूने तुम्ही बंद करून टाका. झोपडीचा दरवाजा बंद करण्यात आला. आतून आवाज दिला पत्नीनं, मालक हातामध्ये टेंबा घ्या, झोपडीला आग लावा. मालक झोपडीला आग लावा आणि मी जळाल्यानंतर माझ्या चितेचा ताजा भस्म तुमच्या भोलेनाथाच्या शरीराला लावा आणि तुमचं व्रत पूर्ण करा. मालक तुमचं व्रत पूर्ण करा. टेंबा लावला सज्जन, झोपडीला धाड 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 ती झोपडी पेटली आणि झोपडीच्या सोबत त्याची धर्मपत्नी सुद्धा जळून खाक झाली. गेला झोपडीमध्ये त्या जळालेल्या आपल्या पत्नीच्या अंगाचा ताजा चितेचा भस्म घेतला आणि गेला सज्जन हो भगवान महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये महादेवाच्या त्या शिवलिंगाला तो भस्म लावला, नाचायला लागला. जसा तो नाचायला लागला तसा माझा महादेव महाकाल सुद्धा प्रसन्न झाला. ती भक्ती पाहिली, भक्ती प्रसन्न होऊन तो महाकाल सुद्धा नाचायला लागला. मायबाप कसा नाचत होता तो महाकालेश्वर भगवान विश्वनाथ भोलेनाथ नाचत होता. कसा नाचला?
सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभा रंगमाल कमल नीलवादे। हात वर करा सगळ्यांनी, हात वर करा एकदा सगळ्यांनी हात वर करा एकदा काही एकदा सोह सिंधु सम विशाल चंद्रभा रंगमाल कमल नीलवादे। गौतम पर लाल लाल चंद्रमणि कोर भाल रंगमाल कुंदन के कंठमाल विशाल पद गजा रूप विमाल हर दयाल राधे। डम 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 डमर बाजे नाद शेष सर्वसाज शंकर महाराज तांडव नाचे। भोले महाराज आज तांडव नाचे। ताली 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 दुरिया बात दुरिया बात हुई 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 नरक जात शंखनाद सृष्टिवाद विविधवाद भेरी। ताक 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 पद्मनाद पद्मनाद घर घर गण ताक मंद मंद भेरी। हमारी गण गण जा हमारी गण गण जा वंदनार वंदनार मुनि जन मानस विशाल अमित मोद जाते। डम 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 डमर बाज नाद शेष सर्वसाज शंकर महाराज तांडव नाचे। भोले महाराज तांडव नाचे। धादिलान 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 धिनकत धिनकत धिलान लाड मयूर मनोहर समर बाधे। भोलेनाथाने नृत्य केलं सज्जन हो। भोलेनाथ महाकालेश्वर प्रगट झाले आणि त्या महाकालेश्वरानं हृदयाला लावलं सज्जन हो, हृदयाला लावलं। पण आपली पत्नी आपल्याला सोडून गेली याचं दुःख त्याला होतं मायबाप। माझ्या भोलेनाथानं त्याला हृदयाला लावलं, डोक्यावरून हात फिरवला, आशीर्वाद दिला। घरी आला, घरी पाहतोय घराकडे तर त्या झोपडीचा सगळा नकाशा बदललेला आहे। झोपडी, त्या झोपडीच्या जागेवर सगळी राख झालेली। दारामध्ये एक ओटा होता, ओट्यावर येऊन बसलाय किन्न मनानं आणि सहज त्यानं आपल्या उजव्या बाजूला पाहिलं तर उजव्या बाजूला कोणीतरी बसलेलं दिसलं। पाहतो तर कोण, ज्यानं आपल्याच हातानं सज्जन हो आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला झोपडीमध्ये जाळून खाक केलं होतं, त्याचीच ती धर्मपत्नी त्याच्या बाजूला बसलेली त्यानं पाहिली। अरे पत्नीला म्हणू लागला, अरे मी तर माझ्या हातानं तुला जाळलं आणि तू इथं कशी काय? पत्नीनं उत्तर फार गोड दिलं मायबाप ऐका। ती पत्नी म्हणते, मालक मालिक जिनके लिए, मालिक जिनके लिए आपने मुझे जला दिया, जिनके लिए आपने मुझे जला दिया उन्होंने ही मुझे आपके लिए जिला दिया। ज्याच्यासाठी तुम्ही मला जाळलं ना त्यानेच मला तुमच्यासाठी जिवंत केलं। मला मायबाप तो भगवान भोलेनाथ अत्यंत कृपाळू आहे, अत्यंत भोळ दैवत आहे,
अशा भोलेनाथाची अनन्य भावाने जर प्रेमाने भक्ती केली, तुकोबाराय म्हणतात देवा तुझं भजन गाण्यासाठी, तुझी भक्ती करण्यासाठी मला काही नको, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। आपली नियोजित कीर्तन सेवा या ठिकाणी संपलेली आहे। यथामती यथा अवकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला। आजचा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे। संबंध भारतवर्षामध्ये नवे संपूर्ण जगामध्ये आजचा हा महत्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण दिवस महाशिवरात्रीचा दिवस, आज हा उत्सव प्रत्येक संबंध जगामध्ये आज या उत्सव सगळीकडे चाललेला आहे सज्जन हो। तद्वत आपल्याही या मुंगी गावामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे हजारोच्या संख्येने सर्व भक्त भाविक या ठिकाणी उपस्थित असतात। आपल्या जीवनातला आपला प्रपंचातला थोडा तरी कार्यभाग, आपल्या जीवनातला आपल्या प्रपंचातला एक 10% भाग 10% वाटा परमार्थामध्ये लागावा या उदार हेतूने हे सर्व एज्युकेटेड फॅमिली, सर्व शिक्षक लोक आहेत। पण तरी सुद्धा सज्जन हो अत्यंत सुंदर अत्यंत भव्य हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतात। मला वाटतं मागे एकदा आचार्य श्रीजींचा ज्या वेळेला इथे कार्यक्रम झाला होता, निंबार्कीय परंपरेचे आध्वर्यू अध्यक्ष, मला वाटतं त्यावेळेला सुद्धा असाच अथांग जनसमुदाय इथे समोर होता सज्जन हो। या ठिकाणी अत्यंत सुंदर भागवत कथा आणि रामकथा यावर्षी संपन्न झाली। भगवान करो जर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जर त्यांच्या मनामध्ये भोलेनाथांनी हो सद्वासना सद्बुद्धी निर्माण केली तर पुढच्या वर्षी या ठिकाणी शिवकथा व्हावी। शिवकथा, भगवान भोलेनाथाची शिवकथा पूर्ण 7 दिवस अत्यंत सुंदर हा पवित्र दरबार। पुनश्च एकदा आदरणीय आमचे शिवाजीराव असतील, आदरणीय आमचे मिलिंद भाऊ असतील, यादव भाऊ, आमचे नितीन भाऊ, साबळे सर, हे सगळी मंडळी आपलं तन मन धन या सोहळ्याला समर्पित करतात। मला वाटतं मागच्या वर्षी जवळजवळ त्यांनी 10 ते 15 क्विंटलाचा साबुदाणा, बरोबर ना, 10 ते 15 क्विंटल साबुदाणा मागच्या वर्षी त्यांना या ठिकाणी सर्व आलेल्या भक्त भाविकांना दिला होता। या वर्षी सुद्धा तशाच स्वरूपामध्ये काय मजा होती गेल्या वर्षी, इथंच बसून दही ताक लस्सी मठ्ठा साबुदाणा, काय मजा सज्जन। सत्संगत में 3 गुण है, हर कोई लागत पाव, अन खाने को मिष्टान्न मिले, अन आखिर वैकुंठ को जाओ। या वर्षी भी तीच आहे। क्या बात आहे, टाळ्या वाजवा यांच्यासाठी सगळ्यांनी, या कार्यकर्ते मंडळीसाठी। आणि देवाकडे एकच मागणी मागा, सदा सर्वदा योग आयुष्याच घडावा, आहे का नाही। पुनश्च एकदा या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या भोलेनाथांनी उदंड आयुष्य द्यावं आणि अशीच ही सेवा महादेवाची करून घ्यावी अशी भगवत चरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी आवर्जून आदरणीय महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार नानाभाऊ महाराज असतील, गणेश महाराज, आदरणीय चैतन्य महाराज, आदरणीय अर्जुन महाराज, आदरणीय सगळी महाराज मंडळी, सर्व गायनाचार्य परिसरातील सर्व अत्यंत एकाहुनी बळीरे हो, सर्वांनी अत्यंत गोड कीर्तनाला साथ दिल्याबद्दल सर्वांना पुनश्च एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो। आपण सर्वांनी या खऱ्या अर्थाने आज बाजारात कीर्तन आहे, पण असं वाटणार नाही हे कीर्तन बाजारातलं म्हणून। एवढं शांतता प्रिय अंतकरणाने सगळ्यांनी श्रद्धायुक्त भावनेने कीर्तन श्रवण केल्याबद्दल सर्व श्रोत्यांना मनस्वी व्यासपीठावरून कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी वाणीस पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा। आपणही पहा
आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.